शिवाजी महाराज यांची जयंती. या जयंती निमित्त आपण सर्व येथे जमलेलो आहोत. या जयंती निमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडावर नांद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडावर नांद भवानी गाते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान सोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियाचा आदर शत्रूंची मर्दन, हेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच होती शिवरायांची शिकवण. ताजमहल तर एक प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल तर एक प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागतात. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागतात. तर अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भीतीला आम्ही एक आश्चर्य मानतो, चीनच्या भीतीला आम्ही एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय नुसताच गर्व नाही, अभिमान आहे आम्हाला मराठी असण्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असं वाटतंय खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेतात अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाची ठोकी वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तो करत ताट करून सांगा मराठी मित्रांनो, मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा मराठा वनमॅनचो. एकच राजा शिवबा माझे. जर सूर्य नारायण उगवला नसता तरी आकाशाचा रंग समजला नसता, जर सूर्य नारायण उगवला नसता तरी आकाशाचा रंग समजला नसता, आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, तर या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी महाराज बांधकर पगड़ी वो तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पे सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. मित्रांनो, शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्ता खान बुर्जी. या खानानं शिवरायांनी केलेल्या अहल्याचा प्रसंग नमूद केला आहे. तो असा लिहितो की शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. खानाची एक बहीण धावत धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है, भाईजान मेरी बेटी लापता है. त्यावेळी आपले बोट छाटलेला शाहिस्ता खान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाही, आणि जरी पळवली असेल तरी तो शिवाजी आपल्या पोटाच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता विश्वास दुश्मनाचाही महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, हे सर्व सांगण्याचे तात्पर्य इतकेच की आज संबंधित भारत देशाला अशा चारित्र्यवान पुरुषाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपणात लपून बसली होती. नंतर ती सापडली. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या अभिमानाने सांगतात, पण आमचं दुर्दैव, आमच्याकडे हा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल ना शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्म घेतल्याचा, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. मित्रांनो, अरे गर्व असेल ना शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्म घेतल्याचा, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. मित्रांनो, शिवाजी महाराज जर मुस्लिम विरोधक राहिले असते, नीट ऐका, शिवाजी महाराज जर मुस्लिम विरोधक राहिले असते तर शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या टायमाला वाघनखे पाठवणारा कोण होता? तो होता मुस्कुमे जमाल. शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे रायरू शहराचे मंदिर बांधण्यात आले. महाराजांनी मंत्रींना विचारले, आमच्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्री म्हणाले, महाराज तुम्ही फक्त जागा दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली व तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधले हा इतिहास आपल्या जगात का सांगितला जात नाही? हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? मित्रांनो, अफजल खानाला मारल्यानंतर शिवराय प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज म्हणाले, मासाहेब अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचा प्रेत कोठे आहे? महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाले असतील जिजाऊ? जिजाऊ
सांगा की जगाला